महत्त्वाची बातमी. शालेय विद्यार्थ्यांना गुजरातवरून आणलेल्या पॉलिएस्टर कपड्याचा गणवेश दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तर आम्ही विद्यार्थ्यांना कॉटनचे कपडे देण्याची मागणी केली असल्याची रोहित पवारांनी माहिती दिली आहे. दरम्यान काल रोहित गणवेशाची क्वालिटी बघा असं म्हणत शिंदेंनी सभा गणवेश दाखवला होता सभेमध्ये. हे शालेय गणवेशचं कुठं आणलं रे? आणि कपडे चांगली क्वालिटी. रोहित क्वालिटी बघा, क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे. नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे. ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. मोदी मुख्यमंत्री साहेब स्वतः कॉटनचे कपडे घालतात. आता हे पॉलिएस्टर आणि हे कॉटन हे थोडंसं महाग आहे. त्याच्यात ते काय म्हणले, एकदम A1 क्वालिटीचे. आपल्या या शेतकऱ्याकडे कॉटन घेऊन कॉटनचे कपडे जर मुलांना मिळाले असते त्याचा फायदा झाला असता. अध्यक्ष महोदय, सगळं कापड हे गुजरातवरून त्या ठिकाणी आणलं गेलं आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला, तुम्हाला युनिफॉर्म. आम्हाला युनिफॉर्म शिवाय त्याचा काय फरक पडत नाही. पण आमचं म्हणणं आहे, सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे द्यायला आपल्याला काय होतं अध्यक्ष महोदय?